नमस्कार. बाजीगर ढाबळीचा राजा या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी आहोत, की या जागेला कबूतरबाजीला ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या उजव्या हाताला शनिवारवाडा आहे. डाव्या हाताला नानासाहेब पेशवेंची समाधी आहे. आता आपण आहोत बाबा भिडे ब्रिजवरती आणि आपल्यासोबत आहेत बाबा मोरे सर. त्यांचा बराच जुना अनुभव आहे कबूतरबाजीचा. सर नमस्कार. नमस्कार. मला तुमची ओळख करून द्या. माझं नाव स्वप्नील उर्फ बाबा मोरे. मी राहायला नारायणपेठेतच आहे. गेलं 20 वर्ष झालं आपलं इथं कबूतरखाना आहे. आणि आपल्याही पेक्षा जुने कबूतर बाजीगर म्हटले तर दत्तोबा पवार, दत्तोबा आदावडे, खिलारे पाटील, भाई पुरोहित, पुरंदरे साहेब, खिलारे, हे असे जुने बाजीगर, भरपूर बाजीगर म्हणजे पुणे शहरात आता पेठ एरियामध्ये भरपूर आहेत. आणि तेही स्वतः असं कबूतर पालन, पक्षीप्रेमी या गोष्टीत त्यांचा बहुतांश सर्वांना सपोर्ट आहे किंवा ते कबूतर सांभाळतात, पक्षीप्रेमी आहेत. तुमचं शिक्षण आणि आता व्यवसाय काय सध्या? आता ॲक्च्युली माझं शिक्षण मी 11वी फेल आहे. परंतु बिझनेस म्हणजे माझे आता सिक्युरिटी एजन्सीज आहे, हाऊसकीपिंग्स आहे, पार्किंग स्टँडर्स आहे आणि गोशाळा आहे आमची. आणि आम्ही पक्षीप्रेमी आणि गोरक्षक आहोत. आता कबूतरबाजीचा नाद लागल्यानंतर बाकी लोक बरंच समाजामध्ये असं आहे की कामधंदे करत नाही, काय नाही. तर एवढी प्रगती तुम्ही कबूतरबाजीचा नाद लागल्यापासून तरी तुम्ही केली, तर ते प्रगती म्हणजे आता काही लोक म्हणतात की कबूतरबाजी म्हणजे हे दळिंद्रिय आहे किंवा याच्याने नुकसान होतं. परंतु जर तुम्ही तुमच्या पक्ष्यांना ज्या वेळेला खाणं आहे, ज्या वेळेला त्यांचा व्यायाम आहे, ज्या वेळेला त्यांना उडवायचं आहे, तुम्ही त्यांना तेवढाच वेळ दिला तर तुमच्या यशाची प्रगती पुढे तुमच्या व्यवसायावर आहे. जर तुम्ही 24 तास ढाबळीवरच बसला किंवा कबूतर खाण्यावर बसला तर तुमची प्रगती वाढणार नाही, ही घटणारच आहे. हे तुमच्या मनावर आहे की कबूतर खाण्यावर आपल्याला किती वेळ बसायचंय आणि आपल्या कबुतरांना किती टायमिंग द्यायचं. 24 तास टायमिंग दिला तर आपली व्यवसायात अधोगतीच होणार आहे, कारण तिथं व्यवसायात पोट भरणार कुठनं. तुमची सुरुवात कशी झाली? आवड कधी लागली? ऍक्च्युली आमची आवड म्हणजे पात्रात, नदी पात्र एकदम स्वच्छ होता त्यावेळेस. आणि त्यावेळेस म्हणजे असं वायर वगैरे सुद्धा नव्हती. समोर आमचे जे काही जुने बाजीगर होते, पवार, आदावडे, खिलारे पाटील, यांची जुनी कबूतर उडताना आम्ही बघायचो. शाळेत जाताना बघायचो की छान असे सुंदर व्हाईट, शिराजी, म्हणजे विविध प्रकारच्या कबुतरांची नावं आहेत. सुंदर सुंदर असे कबूतर ते पाण्याला अक्षरशः घासून पळायचे. नदी पात्रात असं पूर्ण असं पाण्याला घासून गेले की त्यांना छातीला असं ओलं लागायचं. म्हणजे ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. परंतु नंतर काळात जसजशा वायरी यायला लागल्या तसतसे कबूतर खाली कमी उडायला लागले आणि जास्त वर उडायला. तेव्हापासून आम्हाला ही जी कबुतरांची सवय झाली, म्हणजे येताना आम्ही कुठंतरी पक्षी पडला किंवा झाडावरनं पक्षी पडलाय, त्याला लागलंय तर आपण त्याला मलमपट्टी लावून त्याला बरं करून आपण सोडून दिलेलं आहे. अशा प्रकारे सुद्धा आम्हाला कबूतर भेटलेले आहेत. मग त्या पक्ष्यांमधनं हा आम्हाला पक्ष्यांचा नाद लागलेला आहे की जेणेकरून आम्ही पक्षी मित्र सुद्धा आहोत आणि गोरक्षक सुद्धा आहोत. आणि म्हणजे कोणताही प्राणी असो, सर्प असो, काही असो, आम्ही पकडतो आणि त्याची जीवाची निगा राखून आम्ही त्याला जिथं द्यायचंय, जिथं सोडायचंय तिथंच आम्ही सोडतो. ऍक्च्युअल पुनक म्हणजे जे ओरिजिनल पुणे होतं आता खूप वाढलेलं आहे. तरी कबूतरबाजी आधी इथंच चालायची सगळ्यात. हो, सर्वात आधी म्हणजे आता महाराजांच्या काळापासून मी तरी ऐकून आहे की महाराजांच्या काळापासून जेव्हा ह्याला वृद्धेश्वर घाटापाशी एक बाजार भरायचा, तिथं घोडे बांधायचे महाराज त्यावेळेस. म्हणजे महाराज म्हणा, पेशवे म्हणा, त्यावेळेस तिथं घोडे बांधायचे. तर तिथं तो कबूतर बाजार चालायचा. आता आमची जुनी लोक आम्हाला सांगतात की जवळजवळ त्या बाजाराला 110 ते 120 वर्षापूर्वीपासून तो बाजार, म्हणजे जुना ऐतिहासिक बाजार आहे तो. तिथं बाजार रविवारी आणि बुधवारी भरतो. त्या बाजाराची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असते. तिथं कित्येक प्रकारचे, विविध प्रकारचे कबूतर तिथं विक्रीसाठी, खरेदी करण्यासाठी कित्येक कबूतर धारक प्रेमी येतात. तुम्ही ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस वातावरण आणि खेळ आणि आताचा काय फरक जाणवते तुम्हाला? भरपूर. ऍक्च्युली आता काय झालेलं आहे, हे वृक्ष तोडतायत, म्हणजे वृक्षांची कत्तल होतीये. परत शेतीत धान्य हायब्रिड येतंय, त्याच्यामुळे सुद्धा आता हायब्रिड धान्यामुळे सुद्धा पक्ष्यांना खाण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. कारण हायब्रिड धान्यांमुळे सुद्धा विविध प्रकारचे रोग सुद्धा यायला लागलेत. आधी खूप
खेळामध्ये भांडण किंवा असं काय असायचं किंवा कबुतरबाजी बी त्या ह्याच्यात होती, पण आता जी आपल्या पिढीची जी मुलं आहेत तर त्यांच्यात फरक जाणवतो, कारण आता भांडण किंवा ते आपण खूप समजदारपणे आता हो. वागतोय. आत्ताचं काय झालेलं आहे, आत्ताच्या घडीला ही नवीन जी पिढी आहे, हा. नवीन पिढीला काय आहे, म्हणजे कबूतर हा जन्माला आल्यापासून आपल्या ढाबळीमध्ये किंवा आपल्या कबूतरखान्यात पक्षी जन्माला आल्यापासून त्याचं संगोपन कसं केलं पाहिजे, त्याला सांभाळलं कसं पाहिजे, त्याला त्याला किती टायमिंगला हवेत उडवलं पाहिजे, किती वेळ उडवलं पाहिजे, यालाही टायमिंग, वेळ आणि बंधन असावं. नाही तर आत्ता काय झालंय, कंटिन्यू कबुतरा 24 तास लहान मुलं ढाबळीवर येतात वगैरे बसतात, काही लोक असतात कामधंदे सोडून बसतात. मग याच्यामुळे काय होतं, कबूतर खाण्याचं नाव खराब होत चाललंय. परंतु हे कबूतर खाण्यावाल्यांच्या हातात नाहीये, ऍक्च्युली जो येणारा व्यक्ती आहे त्याच्या हातात आहे की आपल्याला तिथं किती वेळ द्यायचा आहे आणि आपला बाकीचा वेळ कुठं यूज करायचा आहे. आणि आता कबुतरांच्या ज्या ब्रीड आहेत आधीच्या ज्या होत्या आणि आता त्याच्यामध्ये फरक पडलाय का? मिक्स ब्रीड बरेच झालेत का अजून प्युरिटी आहे अजून नाही, ज्यांच्याकडे काही प्युरिटी ब्रीड आहेत त्या अजून तरी आहेत काही ठिकाणी. परंतु आता ज्या काही ज्यांनी ब्रीड केलेले आहेत, म्हणजे तुमच्याकडून मी विकत घेतलं आणि मी माझं दुसरं क्रॉसिंग केलेलं आहे ब्रीड, त्या ब्रीड अशा सुद्धा भरपूर झालेल्या आहेत. पण त्यांची प्राईस आणि यांची प्राईस याच्यात तफावत असते. कारण ज्या वेळेस आम्ही लहानपणी मी ऐकायचो 8 रुपयाला, 5 रुपयाला, 12 रुपयाला, 10 रुपयाला कबूतर होते. आज ते कबूतर 1000 रुपये, 2000 रुपये, 2500 रुपये, लाखो रुपये, 75 लाख रुपये, कोटी रुपयापर्यंत या अशा आता पक्ष्यांच्या प्राईस गेलेल्या आहेत. सार्वजनिक ढाबळ्या बरोबर हा, हा. तिथं एक 10-15 तरी बाजीगर असायचे हो, काही हो. ढाबळ्यावर. तसं आता राहिलेलं नाही. तसं का राहिलेलं नाहीये, आता काय झालं, प्रत्येकाची डोकी वेगवेगळी असतात. म्हणजे जेणेकरून मी हा पक्ष असा सांभाळला पाहिजे, मी तो पक्ष असा सांभाळला पाहिजे, त्यापेक्षा आपण मिळून ते कसं सांभाळलं पाहिजे आणि एकजुटीने तुमचे आमचे निर्णय कसे घेतले पाहिजे. म्हणजे जर कबूतर आजारी पडला तर त्याला तुम्ही आयुर्वेदिक करायचं का होमिओपॅथिक करायचं, याच्यात आपले निर्णय बसून घेऊन त्या पक्षाचं संगोपन तसं केलं पाहिजे, त्याला तसं जगवलं पाहिजे. आणि कबुतरांना जास्त करून आयुर्वेदिक औषधं दिली पाहिजेत काय ॲलोपॅथीकडे जास्त आता काय? आता सध्या काय आहे, आयुर्वेदिकचा आम्ही का यूज करतो, तर कारण पिढ्यानुपिढ्या आयुर्वेदिकमुळे कधी प्रॉब्लेम झालेले नाही आहेत. परंतु ॲलोपॅथिकमध्ये काय झालेलं आहे, आज आपण पक्ष्यांना कुठलं तरी औषध देतो, पक्षी त्यावेळेसला बरा होतो, परंतु काही कालांतरीन जाऊन तोच पक्षी परत आजारी पडतो किंवा काहीतरी त्याला वेगळा रोग होतो. हा कशामुळे होतो आजपर्यंत या डॉक्टरांना मग काहींना कळले सुद्धा नाहीये. मग त्याच्यामुळे आयुर्वेदिककडे जास्त गेलेलं बेटर राहावं. आम्हाला बरेच प्रश्न येत असतात नवीन बाजीगर विचारतात की कबूतर पळवण्याचे असे औषधं काय असतात का, नाही ते दिली पाहिजेत का लोकांना? नाही, ॲक्च्युली कसं आहे, कबूतर जर तुम्हाला पळवायचे असेल तर त्यांना पण टायमिंग आहे. तुम्हाला 24 तासच पळवलं म्हणजे 12ही तास तुम्हाला मी पळवलं तर तुम्ही पळू शकणार नाहीये. त्याच्यामुळे जर पक्ष्यांना आपण तेवढा वेळ दिला, 2 तास 3 तास दिलं, तर तुमचे कबूतर जर त्यांचा तुम्ही व्यायाम घेतला तेवढा, जसं आपण जिम करतो त्यात आपल्याला आपला दम वाढतो, जसं आपण जोर मारतो तसं आज 5 जोर मारले तर पुढच्या महिन्यात तुम्ही ते जोर 50 मारू शकता. तसं कबुतराचं आहे, जर तुम्ही अर्धा तास, तासभर जर कबूतर उडवले तर तुम्ही तुमच्या कबुतराची जी एनर्जी आहे ती एनर्जी वाढवून तुम्ही 5-5 तास कबूतर पळवू शकता. म्हणजे हे जे आजार आहेत तर माणसाची प्रत्येकाची प्रतिकारशक्ती कशी आहे तर त्याच्यावर पण डिपेंड आहे. हो, आता सध्या साथीचे जे आजार येतात कबुतरांना तर त्याच्यावरती कसं कंट्रोल, म्हणजे जास्तीत प्रमाण कुठल्या आजारात असतं कबुतरांना? आता ॲक्च्युली कबुतरांना शक्यतो जास्त आजार होतोय म्हणजे एक म्हणजे चिकटा होतोय, दुसरं म्हणजे काही गाठी येतात आणि तिसरं म्हणजे मानमुंडी. हे 3 रोग म्हणजे खूप घातक असतात, कारण त्याची लागण पक्ष्यांनाही लगेच होते त्यांच्या. परंतु त्यांना जर आपल्याला जगवायचं झालं तर आपण तो पक्षी जगवू शकतो, पण काही बाजीगर ते जगवत नाहीत. कारण काय, आजार पडला, आजार आला, चला द्या हे पक्षी सोडून, हेच करत बसतात. परंतु आपण जर त्याला जगवायचं झालं तर त्याला दवा पाणी करून व्यवस्थित बाजूला ठेवून त्याला पोटभर चारून आपल्या हाताने त्यांना चारावं लागतं, तर तो तुमचा पक्षी बरा होतो आणि व्यवस्थित परत पुनश्च तुमच्या पक्ष्यांमध्ये पूर्ण बरा होऊ शकतो. होऊ शकतो. खेळ तुम्हाला जुना बराच अभ्यास आहे की जुन्या लोकांचा खेळ बदनाम व्हायला सुरुवात कधी झाली की कबूतरबाजी आहे, कारण घरचे तुमचे विरोध करतातच की बाबा करूच नका, तुम्ही याच्यात धंद्यात पडू नका, तर असं का झालंय?
आता ऍक्च्युली काय आहे, जुनी लोक सांगतात किंवा आपण आता बघितलेलं आहे की आता हा खेळ असा बदनाम काय, म्हणजे हे कबूतरखाने बदनाम काय. तर 24 तास तुम्ही जर तिथं, तुमचा मुलगा 24 तास तिथं बसला, तर तुम्ही तुमच्या मुलाला नाव ठेवणारच, परंतु त्या कबूतरखान्याला सुद्धा नाव ठेवणार की अरे काय ते कबूतरखाना काढून टाका, आमचा मुलगा तिथं 24 तास बसतोय. आम्ही तुमच्या मुलाला धरून आणून किंवा बोलून आणून बसवलेलं नाहीये, तुमचा मुलगा आवडीने येतोय. पण तुमच्या मुलांना कळलं पाहिजे की आपण इथं किती वेळ थांबावं आणि किती वेळ आपल्या शाळेवर किंवा बिझनेसमध्ये लक्ष द्यावं. मुळात लोकांना बरंच आवडी असतात वेगवेगळ्या, पण हाच असा खेळ आहे की इथं तुम्हाला वेळ लागतंय काय, तर असं काय म्हणजे कबूतरबाजीत असं काय की लोकांना वेळ लागावं याचा? कबूतरबाजीमध्ये आता वेळ असं लागावं म्हणजे काय आहे, हे बघा, हे ॲक्च्युली पक्षीप्रेमांचा खेळ हा. म्हणजे आम्ही एक पक्षीप्रेमी आहे म्हणून सांगू शकतो की बाबा तुमच्याकडे 20-25 कबूतर आहेत, माझ्याकडे 20-25 कबूतर आहेत, आपण दोघेही आपले कबूतर हवेत उडवतोय. पण त्याच्यात तुमचं एखादं कबूतर माझ्या कबुतरांमध्ये लागलं आणि ते मी पकडलं, तर तो एक आनंद वेगळा असतो. ती एक म्हणजे नाही का, एक शर्यत आपण जी म्हणतो ना की आपण ही शर्यत जिंकलो, या प्रकारे मी जर तुमचा कबूतर पकडला, आज आमचीही कबूतर तुम्ही पकडू शकता किंवा पकडतात, पण ते परत जर एखादा मी कबूतर पकडला, तर तो आमचा आनंद आहे ना, तो वेगळा असतो की नाही, मी तुझा कबूतर पकडलाच आहे, बघ पकडलाय, आणि तू म्हणत होता की सापडत नाही, सापडणार नाही. म्हणजे याच्यात काय होतं, तुमच्या कबुतरामध्ये तुम्ही कबूतर पाळण्यासाठी किती सक्षम आहात हे कळतं. तसं प्रेमाचं म्हणजे एकदा तुमचे कबूतर खाण्याचे दरवाजे बंद झाले ना की सगळे मित्र असतात, सगळे म्हणजे कुठं चहा प्यायला जा, कुठं एकंदरीत कार्यक्रमांना एकमेकांच्या जा, असं आहे. परंतु काही ठिकाणी या गोष्टींवरनं चोऱ्या होतात. पक्ष्यांच्या आता काय प्राईज वाढल्यामुळे चोऱ्या व्हायला लागल्यात, आणि पैसे मिळवायचे म्हणल्यावर आता मुलं कुठल्याही थराला जायला लागलीत. हे घेऊन दुसऱ्यांना विकायचं, ते पैसे घ्यायचे, मग त्याच्यातनं अजून काहीतरी मोज मजा करायची, हे चाललंय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी यायला लागल्यात आता. तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही किती वेळ देता इकडं म्हणजे ह्या बिझी शेड्यूलमधनं आता मी सकाळी जरी आता आमचं बाकीचे कामं ऑफिसची वगैरे किंवा बिझनेसची कामं उरकली की दुपारी 1 तास द्यायचा, तेव्हा त्यांना धान्य पाणी व्यवस्थित करायचं, दवा पाणी जे कुणाला लागले ते करायचं, परत ते बंद केलं, संध्याकाळी 5 वाजता यायचं, अर्धा तास तासभर त्यांना परत धान्य पाणी वगैरे करायचं आणि बंद करून, किंवा त्यांचं टायमिंग हवेचा उडवायचा असेल तर तेवढं त्यांना 1 तासभर उडवून परत बंद करून धान्य पाणी करून आपलं घरी जायचं. जे बाजीगर आहे तर त्यांची बरेच काय काय वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडून बरंच काय काय लोकांना शिकता येतं, तर असे तुमच्या काय संपर्कात आले होते? जुन्या बाजीगरांचं वैशिष्ट्य म्हणजे, जुने बाजीगर असे होते की त्यांनी आजपर्यंत काही जणांना म्हणजे विश्वासू व्यक्ती सोडून काही व्यक्तींना औषध कसं बनवायचं ते सुद्धा सांगितलं नाही, आणि कोणत्या सीजनला कोणतं धान्य घालायचं खायला तेही सांगितलेलं नाही. काही काही ठिकाणी आम्ही जायचो ना, तेव्हा आता आदावडे झाले, खिलारे पाटील झाले किंवा दत्तोबा पवार झाले, ते आम्हाला सांगायचे आणि अजूनही सांगतात. म्हणजे काही जे जुने बाजीगर आहेत सांगतात की कबूतर जेव्हा आपण उडवून आलो किंवा उडवून झालं की त्याला थोडंसं आराम करून द्यायचा, लगेच पाणी वगैरे पाजायचं नाही, लगेच धान्य वगैरे द्यायचं नाही. धान्य मोजकं थोडं चाट टाकली आणि लगेच त्यांचा व्यायामाचा टायमिंग असतो तो, त्यामुळे त्यांना पाणी नाही द्यायचं. नंतर ना शांत झालं की कबुतराला आत घेऊन शांत बसून, काही असेही बाजीगर आहेत की कोणत्या कबुतराने किती धान्य खाल्लंय आणि हा कबूतर का धान्य खात नाहीये याचा पण विचार करावा लागतो, की मग तो आजारी पडलाय का, वीकनेस आलाय त्याला, का कुठं धडकलाय वायरीला, हे सुद्धा बघावं लागतं, किंवा पायात त्यांच्या कुठं दोरी अडकली आहे काय, याचं सुद्धा भरपूर ज्ञान म्हणजे या वरिष्ठांनी आम्हाला दिलेलं आहे. मागाशी सांगितलं की ते अगदी पाण्याला घासून काय काय हो. बाजी कबूतर काढत होते, तर त्यांना ट्रेनिंग तसं होतं का, त्या कबुतरांची खाणच तशी होती? त्यांना ट्रेनिंग तसं होतं. आता उदाहरणार्थ जेव्हा जर आम्ही एखादं कबूतर उडवतोय, आता आम्हाला जर असं आवड आहे की आम्हाला आता ह्या ब्रिजच्या खालून कबूतर घालवायचं आहे, तर आम्ही ते पुठ्ठा येतो, एक पुठ्ठा आम्ही विकत आणतो, तो पुठ्ठा फक्त नॉर्मली फेकायचा, म्हणजे थोडी कबुतराची दिशा चेंज होती. चेंज झाल्याने जर त्या कबुतरांना जर सवय लागली नाही एकदा, की मग ती कबुतरांची सवय रेग्युलर चालू राहते. आणि सध्या कबूतर चोरीचं किंवा ढाबळ फुटण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. जिथं जाईल तिथं आपल्याला त्या बातम्या वाचत असतात. तर पूर्वीपासून हे असंही करतात? नाही, पूर्वीपासून नाही, हे आत्ता चालू झालेलं आहे. का, तर कारण लहान मुलांना कमी वयात पैसे पाहिजे असतात, त्या गरजा भागवण्यासाठी ह्या अशा चोऱ्या वगैरे कराव्या त्यांना लागतात आणि ते करतात. आता इथं
पक्षी किती आहेत आपले हे सगळे? आता जवळजवळ आपल्याकडे 350 ते 400 पक्षी. अच्छा. आणि हे बघायला तुम्ही किती जण? बघायला आम्ही 3च जण असतो. अच्छा, ठीक आहे. कधी कधी आमचे 2च जण असतात अच्छा. आणि कधी कधी मी एकटा असतो. बरोबर. हे काम कसं चालतं सार्वजनिक डाबळीचं? निर्णय कोण घेतो? निर्णय असं एकत्रित मिळून घेतला जातो आणि मिळून घेतला म्हणजे कसं आहे, एखाद्या कबुतराला आजारी पडलं की मग आपण म्हणायचं संकेत या कबुतराला आपलं थोडंसं टॅरेमॅसिनची गोळी दे, किंवा महेश ह्या पायाला लागलं ह्याला थोडंसं मॉलिश करून त्याला झंडूबाम वगैरे लाव किंवा विक्स लाव, किंवा बाबा तुषार या कबुतराला थोडंसं खाता येत नाही आहे तर मग त्याला थोडंसं बाजूला ठेवून शेंगदाणे भरल्यामुळे कसं कबुतराला थोडी ताकद राहते. तुम्हाला जास्त शौक कुठल्या कबुतरांचा? आवडीची कुठली कबूतर? आवडीची म्हणजे आता सगळा कलरच म्हणजे रेसर म्हणा किंवा शिराजी म्हणा, काळे दैयर म्हणा, जर्दे म्हणा, जोगे म्हणा, डुब्बाज म्हणा, हे म्हणजे अशा वेगवेगळ्या जाती आहेत, भरपूर जाती आहेत अशा कबुतरांच्या. सफेद धुंदे म्हणा, की सांगाल तेवढं कमीच आहे जातींची नावं. अशा जाती आहेत, त्यातलं आपण एक 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 जात वेगवेगळी आपल्याकडे आहे. आता तुमच्या आवडीचे आपण थोडीशी कबूतर बघूया. काळा दैयर ऍक्च्युली, आणि हा आपण ब्रीडिंगसाठी आणलेला आहे, मित्रांकडून ब्रीडिंगसाठी घेतलेला आहे आपण. याला हवेला सोडलं? हो, हवेला आता सध्या जेव्हा आपण पक्षी ब्रीडला टाकतो तेव्हा हवा नाही करत आपण त्यांची. लढलेलं आहे. हो, लढलेला आहे. हो, हा लाल कापूस. रेसर मध्ये ना? हो, हा रेसर मध्ये आहे. हा सुद्धा आता आपण बच्चे काढण्यासाठी ब्रीडिंगसाठी आणलाय, पावसाळ्यामुळे मित्रांकडून आपण आणलेला आहे. हा आपल्याकडचा नाही, पण हा मित्रांकडचा आमच्या. हा आपला घरचा आहे तसा, बरं. परंतु हवेतला आहे. बरं. हे लढती खान सगळं? हो हो. हा आपला 8 वर्षाचा कबूतर आहे. बरं. हा आपला घरचा कबूतर आहे तसा, बरं. पण हा बच्चा असताना धरलेला आहे आपण. अच्छा. पण त्यावेळेस याला जसं आपण संगोपन केलं तर आजपर्यंत ह्याच्या आपल्याकडे 8 ते 9 बच्चे आहेत. ते सुद्धा आपल्याकडं एकदम आनंदाने खेळतात, बागडतात, आपण त्यांना उडवतो आणि ते यांचे बच्चे भांडतात सुद्धा. प्युअर जातो ना? प्युअर जात. हो हो डुब्बा, बंद. हो हो. हे जे कारण बच्चे आपण काय निघले त्याचे? डुब्बाजच, काय डुब्बाजच, कुठली होती? मादी काळी डुब्बाजन. अच्छा. हो हो. आणि रिझल्ट मिळाला त्यांना? रिझल्ट एकदम परफेक्ट. हो. आपल्या सोबत आहेत बाबा लॉफ्टचे नियोजन बघणारे संकेत पवार, महेश नार्वेकर. मला सांगा, तुम्हाला कधीपासून आवड आहे कबुतरांची? म्हणजे मला तर लहानपणापासूनच आहे. बरं. वडिलांना पण नाद होता, भावांना नाद आहे. बरं. ते आता कामामुळं त्या गोष्टीतनं दूर आहेत. बरं. तुमची कुठे होती जावं? माझी पहिली घराशेजारी होती औंध रोडला. अच्छा. तिथं भाऊ बघायचं सगळं. बरं. 6-7 वर्षापूर्वी तिथनं ढाबळ काढायला लावली जरा काही कारणास्तव. बरं. काढली, त्याच्यानंतर कबूतर इथं आणून दिले ते बाबा शेतकडे. अच्छा. तेव्हापासून तुम्ही मी कधीपासून इथं खाली आहेत येतो. सर्वप्रथम म्हणजे मी सांगतो की मला बाजीगर डाबळीचा राजा हा जो चॅनल तुम्ही काढलाय, बरं. त्यामुळं ॲक्च्युली त्याच्या पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि त्याच्यामुळं जे काही समाजामध्ये गोष्टी पसरलेल्या अच्छा. आहेत, वाईट म्हणा चांगली म्हणा, बरं. त्या गोष्टी दूर होण्यासाठी या चॅनलपासून मदत मिळणार आहे. बरोबर. त्यामुळे सगळ्यात पहिले तुमचे धन्यवाद. बरं. आणि मला हा नाद लागला म्हणजे माझ्या घराच्या बाहेर अशी ढाबळत होती. मी 1993 पासून हे कबुतरांची मला आवड निर्माण झाली. बरं. ॲक्च्युली ही निसर्गाची नाळच म्हणता येईल की तुम्ही पक्षी, झाडं, वृक्ष यांच्यावरती तुम्ही निसर्गावरती प्रेम करता, बरोबर. तोच हा फक्त छंद जोपासू शकतो. बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये तो आहे. बरं. आणि त्याशिवाय हे व्यसन लागत नाही. बरोबर. ही निसर्गाने दिलेली एक देणगी समजा. बरोबर. आता ह्या ढाबळीचं नियोजन किती जण मिळून तुम्ही कसं करताय? ह्या ढाबळीचं नियोजन ॲक्च्युली बाबाशेठ मोरे असतात, बरं. ते असतात. बरं. त्यांच्या कामामुळे त्यांना कधी वेळ भेटत नाही. बरं. संकेत पवार आहे, मी आहे, अजून एक मगाशी आलेला अनिकेत जाधव आहे. बरं. आम्ही 3 जण मिळून त्याचं नियोजन करतो. बरं.
आता तुमचं रोजचं रुटीन कसं असतं आपलं? रोजचं रुटीन म्हणजे आता दुपारी 2च्या आधी जे काय असतील आमची कामं. बरं. आता अनिकेत बँकेत कामाला आहे तिकडं बरं. स्वारगेटला. माहीत भाऊचं त्याचं दुकान आहे. मी बाहेर कामाला आहे. बरं. मग 2 नंतर आम्ही सगळे फ्री होतो. बरं. मग 2-2:30 पर्यंत इथं आम्ही सगळे पोहोचतो. 2:30-2:45 पर्यंत जेवण वगैरे करून इथं आलो. बरं. मग 3 वाजता सुरुवात करतो. जोडे वगैरे आपले 1 तासभर जातो त्यांना, 1-1.5 तास. बरं. कारण आता तर जोडे नाही येत, पहिले जोडे होते. जोड्यांचं पाणी वगैरे चेंज करायला. बाकीचे हवेवाले आता बंद आहेत, त्यांचं धान्य पाणी त्यांना रोज 1 तास बाहेर सोडून टाइम द्यायला लागतो हवेवाल्यांना. त्याच्यामध्ये आपल्या जास्त कसं रेसरमध्ये जास्त तुम्हाला आवड आहे का जातवान, कसं आहे काय तुमचं? म्हणायला म्हणजे गेलं आता तर बघायला गेलं ना तर जी जुनी खाण होती ती संपत चालली. बरं. आत्ताची सगळ्यांची ओढ जी आहे बरं. ते फक्त कबूतर पाळायला पाहिजे, बरं. कबुतरांची क्वालिटी चांगली दिसायला पाहिजे, बरं. त्यात जे काय हवंय बरं. ते लोक त्यात बघत नाही. बरं. त्यामुळे कसं झालं, सगळं कॉकटेल झालेलं आहे. बरं. आज या क्षेत्रामध्ये सगळे नवीन लोक आलेले आहेत, सगळ्यांना 100% माहिती आहे बरं. असं नाहीये. बरं. त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या प्रजाती निर्माण झाल्या ते वेगवेगळ्या प्रजाती निर्माण झाल्या. बरं. त्यामुळे आता सगळ्यांचं एकच म्हणणं असतं, हवा चालू व्हायला पाहिजे, कबूतर पाळायला पाहिजे. पण त्याच्या मागे जी मेहनत आहे ते कोण करत नाही. गाभीची स्वच्छता ठेवणं, त्यांना काही रोगराई होऊ नये म्हणून जी काही आपल्याला, जसं आपल्याला काय झालं की आपण पहिल्यांदा दवाखान्यात जातो, तसं त्यांचं सुद्धा संगोपन करणं व्यवस्थित हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्या गोष्टीकडे लोक कानडोळा करतात की तुम्ही खरंच जर का पक्षीप्रेमी आहात, एखादी कबूतर आजारी पडला तर त्याच्यामुळे दुसरं पडू नये म्हणून त्याला तुम्ही उतरून नदीत फेकता, बाहेर टाकून देतो, त्यापेक्षा त्याला वेगळं ठेवून तो कसा बरा होईल ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपल्या डाबळीत जास्तीत जास्त पक्षी बाहेरचा आहे. म्हणजे टोटल घरचे टोटल टोटल टोटल. बाहेर आहे. 100 पक्ष्यांपैकी कमीत कमी 15 ते 20च पक्षी असे आहेत जे आत्ता घरचे आहेत. बरं. ते पण आता आपण ते नाही का, म्हणजे जोडांचं तर आम्हाला कधी नाद नव्हताच, याच्या आधी पण नाहीच आहे. बरं. आत्ता असं झालं की आपल्याकडे पहिले शिराजी होते ते कमी झाले, बरं. त्यानंतर आम्हाला परत शिराजीचं नाही का ओढ वाटायला लागली. हां, त्याच्यामुळे आत्ता जोडे लावले होते आम्ही शिराजीचे. हां. आता शिराजी पट्टे काढले आणि त्यानंतर आता जोडे तोडून टाकले. आता 8-10 शिराजी पट्टे आहेत आपल्याकडे घरचे, बाकीचे पट्टे आहेत अजून. जो टोटल सगळा पक्षी तुमचा बाहेरचा आहे. हा, तर टोटल काहीच नवीन बाजीगर आहे तर त्यांचे बरेच प्रश्न असतात की बाहेरून आणलेला पक्षी चालू करणं जरा थोडंसं अवघड जातं नवीन पोरांसाठी. तर तुम्हाला तुमची पद्धत काय की जे नवीन बाजीगर आहे तर त्यांना मदत होईल थोडी, कसं नियोजन कसं करायचं? आमच्या पद्धतीमध्ये तर आत्ता काय आहे की नवीन पक्षी जर का आणला, पहिले बात तर जोपर्यंत आपण डोळ्यांनी बघत नाही, म्हणजे खात्रीशीर पक्षी पाहिजे की समोर गेलोय त्याला पाहिलं आहे, त्याची हवा बघितली, त्याची हाकलणी बघितली, ती कशी आहे काय आहे, त्या उद्देशानेच आपण कबूतर आणलाय. की असा नाही आणला की बाबा बाजारात भेटलाय 400-500 रुपयाला आणलाय, तसं नाही. जेवढे बी पक्षी आणले सगळे खात्रीशीर आणलेले आहेत. आणि नवीन कबूतर चालू करायचं म्हणलं तर आणून काय असे लगेच नाही सोडलेले, माद्या वगैरे लावलेले आहेत. पहिल्या माद्या लावून उठून बसवलेत, त्यानंतर त्यांचं धान्य माहिती नाही का, धान्य अशा लेवलला आहे की त्यांनी ते जे अंतर आहे त्याच अंतरावरती जाऊ शकतात, त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. तिथनं ते पक्षी घरी यायलाच पाहिजे. हे झालं मोठ्याचे. आता महेशजी तुम्ही सांगा तर ते चालू कसं करायचं? ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे ना, ह्याला वाघाचं काळजी लागतं. हां. की जसं वाघ असतो त्याच्या ज्या म्हणजे तो ज्या रुटीननी चालतो त्याप्रमाणे चालायचं. तुमचे छोटे पक्षी आहेत, हां. तुम्ही समजा पट्टे 6 वरावरचे 5 वरावरचे किंवा नुकते बगलपट टाकले, त्यांना तुम्ही घरावर ठेवा. नंतर मग तुम्हाला असं वाटतंय की कबूतर चाललंय, धान्यात फुल ठेवा, जाऊ द्या, जाऊन येऊ द्या, त्यांची बैठक येऊ द्या, त्यांना घर समजू द्या. त्याच्यानंतर जसं वाघाची एक सवय असते की त्याला एक पेशन्स असतात की कबूतर उडला आणि लढायला पाहिजे असं नाही, त्याला पेशन्स ठेवावं लागतं की बाबा तो किती मोठा झालाय, तर किती परावर आहे, त्याला काय हवंय. किंवा नवीन कबूतर तुम्ही आणताय, आणला दुसऱ्या दिवशी सोडला, मादी लावली, धान्य तोडला, उडवला, पेशन्स हे खूप महत्वाचे गोष्ट आहे. त्याशिवाय तुमच्या हातात तुम्ही जेव्हा 10 कबूतर तयार करता तेव्हा तुम्ही 20 कबूतर जाऊन देता आणि ते 10 तयार करता, त्याला अर्थ नाही. तुम्ही 10 तयार करताना तर तुमचे कमीत कमी 2-3 कबूतर गेल्यानंतर तुमचे 10 तयार व्हायला पाहिजे. तेवढं पेशन्स पाहिजे तुम्हाला. तर एवढं सगळं करून सुद्धा कधी कधी आपल्या चुकीने पडतो पण त्याचं काय कारण असतं? त्याच्या मागचं कारण म्हणजे तुमचं जे तुम्ही समजा तुमच्या घरातले फॅमिली मेंबरकडे तुमचं जसं लक्ष असतं की बाबा घरातलं बाळ आहे, ते आजारी आहे, तो कशामुळे आजारी पडलं, 2 दिवसापूर्वी त्यांनी काय खाल्लंय किंवा कुठल्या गोष्टीमुळे त्याला त्रास होतो, हे पण कबुतरांकडे बघणं गरजेचं आहे. की बाबा त्याला आपण बीट काय देतो खायला, त्याचं औषध पाणी चुकलंय का, किंवा कबूतर उडतोय तो मागं राहतोय, त्याच्या मागचं कारण काय, या सगळ्या गोष्टी वारंवार त्यांच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे.
एखादा पक्षी पडला तर तुमचं काय म्हणजे चर्चा काय होते की बाबा कशामुळं काय कारण शोधता तुम्ही का ते खाणंच घ्यायची नाही परत का ठेवायची नाही असं कसं? पहिले बात तर पडलाय पक्षी, पण लढून पडलाय असं नाही झालं कधी. हां हां माहिती नाही का की आत्ता 2-3 वर्ष लढलाय आणि तो पक्षी पडलाय. हां. आणि जरी पडला असन म्हणजे नाही का, माझं म्हणणं काय की पक्षी पडतो नाही असं नाही, जुना पक्षी पण पडतोय, पण तो कधी पडणार ज्या दिवशी आपलं त्याच्यावर लक्ष नसन तेव्हा. कारण पक्षी जास्त असले की माणसाचं कधी कधी लक्ष थोडंफार कमी होतं. हे नाही का, कळत नाही लवकर आपल्याला की तो पक्षी आजारी आहे किंवा काय, किंवा तो नरमून बसतो, थोडा कुचमतो. पण तशा आपण घाईमध्ये काय करणार, आलो पाणी पाजलं, फुटांना सोडले, उडवले, तो आजारी आहे हे आपल्याला माहीत नसतं, तेव्हा एखादा पक्षी डागाळणार 100% हे आहे. पण ती चुकी माणसाची आहे, पक्ष्याची नाही आहे. बरं. एवढं तर मी 100% म्हणू शकतो. म्हणजे एखादा पक्षी पडला तरी नवीन बाजीगरांनी की नाराज नाही व्हायला पाहिजे. आणि हा कळत नाही. बरं. खेळ आहे, बरं. याच्यामध्ये नाराजगी नाही झालं पाहिजे. अच्छा. आता तुम्ही 5-6 जण मिळून किंवा बरेच इथं आहेत धाब्यावरती, त्याचं आर्थिक नियोजन कसं असतं की तुम्हाला धान्याला आपला खर्च, धान्याचा खर्च आहे, हा. नवीन खेळ आणायचा म्हणलं खर्च आहे, पक्षी आजारी पडतो तिथं नुकसान होतं, तर हे सगळं नियोजन कसं असतं किंवा मग धान्याचं नियोजन जे आहे, हा. म्हणजे धरपकडच्या ह्याच्यावरती आपण कधी धान्य नाही आणलेलं. बरं. म्हणजे आपल्याला असं धरपकडची काय अशी एवढी आवड नाही. आपलं फक्त काय आहे, हा. कबूतर पळला बी पाहिजे, लाडला बी पाहिजे. बरं. ते धान्याचं जे काय आहे ते बाबा शेटमोरे ते त्यांना सांगतो आम्ही, अच्छा. ते त्यांचं बघतात. बरं. बाकीचं काय नाही. आणि कबूतर आणायचं म्हणलं तरी अनिकेत आहे ना, जो अनिकेत जाधव आलता मला, हा. तो किंवा बाबा शेठ असेच दोघं तिघं मिळून करतो. म्हणजे असं कधी होत नाही की तुमचं मतभेद किंवा काय? नाही एका- नाही नाही एका आहे ना नाही, तुम्ही सगळे सगळे? सगळे सगळे एका लाईन. ते बॉन्डिंगच असं आमचं तिघाचा आहे बरं. की आम्ही आमचे जे काही व्यवसाय आहे बरं. ते सगळे सांभाळून बरं. की बाबा आज दोघांना टाइम नाही आहे, तू कर, बरं. तुला उद्या कुठे जायचंय सांग अगोदर. म्हणजे हे ऍडजस्टमेंट. सगळ्या आम्ही हे जे ऍडजस्टमेंट हा. आहे ते सगळं करतो का, तर आपण ज्याच्यासाठी करतोय बरोबर. त्यांना कुठला त्रास होता का? बरोबर आहे. नाही, आपल्या चॅनलचा हाच उद्देश आहे की तुम्ही आधी कामधंदे करा, तुम्ही हा. प्रगती करा, पैसा पाणी आणि तुम्ही even- मजबूत व्हा, त्याच्यानंतर इकडे या शॉप. इव्हन इथे जर का शाळेची मुलं हा. येतात त्यांना पण आम्ही थांबून देतो. हा. तुम्ही शाळेत जाता, शाळेत जा, बरं. इथे थांबायचं नाही. बरं. हा सगळ्यात म्हणजे कसं आहे, आता हा जो म्हणजे जो कबुतराचं जी गोडी आहे बरं. ती त्यांना लागणं हे स्वाभाविकच आहे. बरं. पण ती कुठल्या वयात आणि केव्हा लागायला पाहिजे ह्याला पण मर्यादा आहे. बरोबर. तुम्ही शाळा सोडून इथं थांबणार आणि आम्ही तुम्हाला त्याचं प्रोत्साहन देणार हे चुकीचं आहे. बरोबर. आम्ही त्यांना थांबून देत नाही. नवीन कोणी आला, बरं. कुठं राहतो, काय कशासाठी आला, ते थांबून देत नाही त्या गोष्टी. बरोबर. आणि धान्याचं कसं बदल असतो तुम्हाला, सीझन वाईज बदलता की पावसाळ्यात धान्य चेंज होतं फक्त, अच्छा. बाकीच्या दिवशी नाही होत. पावसाळ्यात मिक्स देता का पावसाळ्यात मिक्स धान्य म्हणजे जेव्हा सीझन आहे, आता सीझन येणार 4 महिन्यांनी समजा, एकच? तर त्याच्या आधी खवतरांचा रुबाब झाला पाहिजे, खवतर तसा दाटीत भरला पाहिजे, खवतरची मसल बनली पाहिजे त्यासाठी. कारण एवढी मेहनत जर का आपण घेणार त्याच्यात, तेवढी ताकद पण पाहिजे त्याच्यात. बरोबर. ऑलिम्पिक नाही तर उगाच नाही का नुसतेच गहू टाकलेत खवतरांना खायला, त्याच्यावरती तुम्हाला मेहनत पण पाहिजे, तसं नाही होणार. बरं. खवतरांना तसं खाण्यापिण्याकडं किंवा त्यांच्या वॅक्सिन झाल्या, त्यांची औषधं झाली अच्छा. नियमित, त्या गोष्टींकडे लक्ष जर का दिलं तूप वगैरे असतं. तर बाकीच्या गोष्टी नाही का आपल्याला असं वाटत नाही बरं. की. आणि आत्तापर्यंत असं तर कधी झालं नाही, अख्खा सीझन झाला पण एक पण दिवस पक्षी पळाला नाही किंवा 2.5-3 तासाच्या आधी बंद केला आहे, बरं. कधीच नाही झालेलं. आता तुमची हवा दुपारी 12 वाजता एक असते, हां 12 वाजता. एवढ्या उन्हाचं पण तुमची बघितली मी कबूतर की हां. त्यांचं स्पीड म्हणा, त्यांचं उडणं, पॉवर वाटते त्याच्यामध्ये, तर त्यांना वेगळं काय केलं तुम्ही? नाही 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 वेगळं असं काय? आहे नैसर्गिक. मेन हां मेहनत. आणि त्यांचा जो आहार आहे बरं. तो पुरेपूर आहार, बरं. त्याच्यात गफलत नाही. बरं, बरं. म्हणजे जे काय कबुतराचं धान्याचं जे वगैरे चालतंय हवेला, हां. तर ते निवडताना कसे केलं, म्हणजे तुम्ही कुणाकडून घ्यायची असं तुमचं ठरलेलं असतं की काय जाऊन बघून ठरलेलं घेतलं नाही. असं? म्हणजे आता कसं असतं, आता माझे भरपूर मित्र आहेत बाहेर, बरं. तर मित्रांना पहिला असा, आता जर का आपल्याला खवतराची गरज आहे तर आमचं असं बोलणं होतं की बाबा मला अशी एवढी एवढी खवतरं पाहिजे, कोणाचे आहेत का आपल्या खात्रीची. बरं. मग मित्र सांगतात आपल्याला की बाबा या मित्राचे आहेत आपल्या, त्यांचे 2-3 वर्ष लढलेले चांगले पळलेले खवतर आहेत, पळून आलेले आहेत, तसले खवतर तुम्ही घ्या, खात्रीशीर खबर. खात्रीशीर खवतर राहतो ना तो. मग ते आता हे जे उडतायत पट्टे, म्हणजे हे हां. लहान मला वाटतं 4-5 कळीचे पट्टे असतील हे. हा, हे आत्ता 6 आहेत. सहा- सहा सहा- कळी सहा आहेत. कळीचे पट्टे, पण मला वाटतं आता 2 तास झालं आपण इथं थांबलोय, तर हां. अजून पण ते उडत आहे. हां. तर ते बाहेरचेच आहेत मला वाटतं. सगळे बाहेरचे तर आहेत. ते कसं, म्हणजे सुरुवात चालू कशी केली ते पट्टे? म्हणजे ते आता जेव्हा आपण नवीन नवीन आणले हां. तेव्हा तर सगळ्यात पहिले त्यांना मी बाहेर सोडायचो, तेव्हा ते उडत नव्हते, लहान होते, बाहेर सोडायचो पहिले जागेची त्यांना. 1.5-2 तास रेवल ठेवून बाहेर जागा काढलेली आहे,
पट्टा ॲटोमॅटिक उठायचा, बसायचे त्यांच्या मनाने. त्याच्यानंतर जेव्हा मला असं वाटलं की नाही की आता ते उडू शकतात नाही का सगळे, त्याच्यानंतर मग त्यांना उडवायला लागलो. हळूहळू त्यांच्यावरती मेहनत घेतली, त्यांच्यावरती लक्ष दिलं, सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती फोकस होत्या फक्त, बाकी कशावरती नव्हतं. कारण आत्ता आपल्याला पुढच्या वर्षीसाठी जी तयारी करायची ती ह्यांच्याकडनंच होती अपेक्षा, त्यासाठी त्यांना तयार करत होतो. पण आता तर ते 2 तास आणताना किती कळीत होता पट्टा आणला होता? नाही म्हणजे बारीक होते जेव्हा खानातनं चिवडा बाहेर. पट्टा हां बाहेर काढले. अच्छा म्हणजे जेव्हा नुकताच पट्टा नाही का धान्य खायला लागलेले, अच्छा. नुकतंच धान्य खायला लागलेले पट्टे घेऊन आले होते. किती लक्ष दिलं पाहिजे, किती आवड जपली ज्याने त्याने पाहिजे? आपापले काम धंदे बघितलेले पाहिजे, घरच्यांचं बी ऐकलं पाहिजे. कबूतरबाजीमुळे नाही तर आता लय ठिकाणी असं झालंय की पोरं घरात लक्ष देत नाही किंवा काय, त्याच्यामुळे घरचे शिव्या देतात, घरच्यांमुळे 4 लोक पण नावं ठेवतात. आणि त्या अशा गोष्टींमुळं कबूतरबाजीचं नाव खराब होत चाललंय मार्केटमध्ये, की नाही आहे त्याला डिमांड, की लोक म्हणतात की दलिंद्राना दे, पोरं खराब होतात, व्यसनाला लागतात किंवा काय असं बोलतात ते. तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की ज्यांनी त्यांनी आपलं आपलं सगळं कामधंदे करून या गोष्टी कराव्यात. बरोबर. आता जे नवीन बाजीगर आहेत, नवीन मुलं आहेत, तर त्यांच्या ढाबळीत एखादा आजार आला साथीचा, तर म्हणजे त्यांना आजार कळायच्या आधी काही काही पक्षी पटपट मरून जातात, त्यांना कंट्रोल होत नाही, लक्षात येत नाही लोक. लक्ष येत नाही की आजार काय. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की कसं नक्की काय प्रॉब्लेम असतो? तर मग तुम्ही बोललात की ढाबळी लाकडाची असती किंवा आता बदलले. सगळ्यात पहिले म्हणजे मी सांगतो की पहिलेचे ढाबळे जे होते आणि आत्ताचे ढाबळे, हां. त्यांचं जे कन्स्ट्रक्शन जे बदललंय, बरं. पहिलेचे पूर्ण लाकडी लागले होते. बरं. त्यामुळे त्याच्यामध्ये जे व्हेंटिलेशन किंवा थंडी, उन्हाळा, पावसाळा याच्यामध्ये जे व्हेंटिलेशन असायचं त्यामध्ये खूप फरक झाला. बरं. आणि त्याबरोबर कबुतरांमध्ये पण फरक झाला. बरं. त्यामुळं ह्या सगळ्याचा अभ्यास करता जे नवीन बाजीगर आहेत त्यांनी अहंकार आणि मीपणा सोडून द्या. मला सगळं येतंय, मी भारी, मी हे. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा दुसरे कोण ढाबे ज्यांच्याकडे बाजीगर असतील त्यांना कनेक्ट राहा, त्यांच्याबरोबर माहिती करून घ्या. कारण का हे शिक्षण कसं असतं, किती शिकलं तरी संपत नाही, तसा हा प्रकार आहे. बरोबर. त्यामुळे अनुभवाशिवाय तुम्ही त्यांना औषध देऊ नका. बरोबर. त्याच्यामुळे होतं का ते कबुतरांचं नुकसान होतं. आपण ज्याच्यासाठी करतो त्याचं जर का नुकसान झालं तर मग उपयोग नाही. बरोबर. तुम्हाला काय सांगायचं? सांगायचं एवढंच आहे की कबूतरबाजी ही जर करताय तर आनंदाने करा, याच्यामध्ये भांडणं त्यांना होणार नाही याची काळजी घ्या. बरोबर. बाकीच्या गोष्टी तर काय त्या तर हा एक सगळं- खेळ आहे आणि त्याला खेळासारखं बघितलं पाहिजे. वैयक्तिक खुन्नस आणि प्रश्न हा म्हणजे- वैयक्तिक ते हा, अजिबात ते नका. तर हा अजिबात नाही पाणवठा पाहिजे, आहे. पाणवठा आहे. की वाद नाही झाले त्याला पाहिजे. तेवढाच वेळ आहे. बरोबर. एखादा जर का काम आपल्याला धंदे काय करू. बोलतोय तर बरोबर. इकडनं ऐकून द्या, या कानाने त्या कानाने सोडून बरोबर. टाका, पण वाद नाही करत बाकीच्या या बरोबर. गोष्टींना. जसं मगाशी बाबा शेटनी सांगितलं की आम्ही अशी धरपकड एकमेकांची करतो, तिथं आमचं मी तुझा हात पकडला, तू नाही माझा नाही नाही पकडला, नाही, पण त्या गोष्टी बसताना म्हणजे एकत्र बसताना आम्ही चहा प्यायला हा, वगैरे बसतो, म्हणजे पार्टी वगैरे प्रत्येकाचं करतो. तसंच आहे की समोरचा कसा पण असू द्या, विरोधक असू द्या कुणाचा किंवा काही असू द्या, पण माझं म्हणणं काय आहे की जोपर्यंत कबूतर उडतं ते बरोबर. हवेमध्ये बरोबर. तोपर्यंतच कुस्ती आहे, पण नंतर दोस्ती बरोबर झाली आहे. पाहिजे. हे ते विरोध तुमचा फक्त हा तेवढ्या हवेपुरता तेवढा ठेवा, पुरता म्हणजे लढतीपुरता. लढती की पुरता तुमच्या वैयक्तिक आयुष्यात त्या वैयक्तिक गोष्टी- नाही पाहिजे. हा. वैयक्तिक बाबा तुम्हाला काय झालं तरी बरोबर. तुम्ही आम्हाला हक्काने फोन करा, आणि आम्हाला काय झालं तरी आम्हाला पण करता आला पाहिजे त्या गोष्टीसाठी, बरोबर. असं राहिलं पाहिजे. तुमच्या दोघांचाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही आजपर्यंत आयुष्यात जे काही तुम्ही नॉलेज मिळवलंय ते आपल्या नवीन बाजीगारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, आणि आपल्यालाही काही वेगळे तुमच्याकडे कबूतर असतील, नॉलेज असेल तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. खाली कमेंटमध्ये मी माझा नंबर देईल, तुम्ही त्याच्यावरती संपर्क करा. आपण तुमचंही नॉलेज जगापर्यंत पोहोचूया. बाजीगर ढाबळीचा राजा हा जो आपला चॅनल आहे त्याला तुम्ही कृपया करून सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.